बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। ज्ञानेश्वरी मुंडे आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। पती महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटून यातना सांगणार असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय। जिवंत आहे तोपर्यंत न्यायाचा लढा लढणार असंही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय। ऑक्टोबर 2023 ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची निर्घृण हत्या झाली। तेव्हापासून आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही। हत्येला 21 महिने लोटून देखील पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। धक्कादायक म्हणजे याच 21 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले गेले। आरोपांनुसार काहींच्या बदल्या करण्यात आल्या तर काहींना प्रमोशन देऊन दुसरीकडे पाठवलं गेलं। साहेबांना एवढंच मी सांगणार आहे माझ्या लेखी आणि तोंडी जबाबामध्ये पण की मुख्य साहेब जे मी 21 वर्ष वेतना भोगले आहेत, 21 महिने ज्या मी वेतना भोगले आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये, त्या मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या वेतना ऐकून जर ते नाहीत रडले, म्हणजे माझ्या जे व्यथा जे मी 21 महिन्याचा या प्रवास केलाय, जर त्यांनी नाही भाऊक झाले तर नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी म्हणावं खरंच तुझ्यावर अन्याय झाला नाही। खंबीर उभी आहे आणि खंबीर राहणार। जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी न्यायाचा लढा लढतच राहणार।